नमस्कार, भटकंती चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पुण्याच्या मध्यभागी असलेले चतुर्शृंगी मंदिर। चला तर मग आता पाहूया। जटाटवीगलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां ढमढमढमढमन्निनादमड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु न शिव शिवम् जटाकटाः सम्भ्रम भ्रमन्निलिम्पनिर्जरी विलोलवीचि वल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रति प्रदक्षिणम् मम धराधरेन्द्रनन्दिनी विलासबन्धुबन्धुर स्फुरद्दिगन्तसन्तति प्रमोदमानमानसे कृपाकटाक्षधोरणी निरुद्धदुर्धरापदि क्वचित् दिगम्बरे मनोविनोदमेतु वस्तुनि जटाभुजङ्गपिङ्गळस्फुरद्फणामणि प्रवाहदम्बकुङ्कुमद्रव प्रलिप्तदिग्वधूमुखे मदान्तसिन्धुरस्फुरत्पगुत्तरीयमेतुरे मनोविनोदमद्भुतं विवर्धु भूतभर्धरी ॐ नमः शिवाय। सदाशिवं भजाम्यहं सदाशिवं भजाम्यहम् ॐ नमः शिवाय। सहस्रलोचन प्रभृत्य शेषलेखशेखर प्रसूलधूलितोरणी विदूसराङ्घ्रिपीठं भुजङ्गराजमालया निबद्धजाटजूटक श्रियै चिराय जायतां चकोरबन्धुशेखर ललाटजल्परज्वलद्धनञ्जय स्फुलिङ्गभाविपीतपञ्चसायकं नमन्निलिम्पनायकं सुधामयूखलेखया विराजमानशेखरं महाकपालि सम्पदे शिरोजटारः करालभालपट्टिका दगद्धगद्धगज्ज्वलद्धनञ्जयाहुतीकृत प्रचण्ड पञ्चसायके हराधरेन्द्रनन्दिनी कुचाग्रचित्रपत्रकार कल्पनैकशिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम नवीनमेघमण्डली निरुद्धदुर्धरस्फुरद्गूनिशीतिनी तमप्रबन्धबद्धकन्धर निलिम्पनिर्झरीधरस्तनोतु कृत्तिसिन्धुर धरानिधानबन्धुर श्रियं जगद्दुरन्धर प्रफुल्लनीलपङ्कज प्रपञ्चकारिमप्रभाबलं विकण्टकन्दली रुचिप्रबद्धकन्धरं स्मरच्चिदं पुरच्चिदं भवच्चिदं मखच्चिदं गजच्चिदान्धकच्चिदं तमन्तकच्चिदं भजे अखर्व सर्वमङ्गला कलाकदम्बमञ्जरी रसप्रवाहमाधुरी विजृम्भणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्तकान्तकं त्वमन्तकान्तकं भजे प्रभद्भुजङ्गमश्वस विनिर्गमक्रमस्फुरत्करालभालव्यभामितिमितिमित्वनमृदङ्गतुङ्गमङ्गल परिक्रम प्रवर्तित प्रचण्डताण्डव शिव
चन्द्रकल्पयोर्भुजङ्गमौक्तिकसृजोरिष्टरत्नलोष्टयोः सुहृद्विपक्षपक्षयोः धरणारविन्दचक्षुषो प्रजामहिमगेन्द्रयोः समप्रवृत्तिवक्कदा सदा शिवं भजाम्यहम्। सदा शिरस्तमञ्जलिं वहन्ति लोललोललोचनोललामबालरत्नका शिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम्। इमं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवं पठन् स्मरन् ब्रुवन् नरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनम् विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनम्। सप्तशृंगी मंदिर 350 वर्ष जुने आहे। या मंदिराची निर्मिती पेशवे काळामध्ये झाली होती। याबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की पेशवाईच्या काळामध्ये दुर्लभ शेठ नावाचे पेशव्यांचे सावकार होते। ते पेशव्यांच्या मोहिमांना कर्ज द्यायचे। नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी देवीचे ते परम भक्त होते। प्रत्येक वर्षी नवरात्री उत्सवात ते सप्तशृंगीच्या दर्शनाला जायचे। म्हातारपणी त्यांना नाशिकला जाणे शक्य होईना, म्हणूनच आपल्या भक्ताच्या इच्छेखातर सप्तशृंगी देवी या डोंगरावर प्रकट झाली। हे मंदिर खूपच सुंदर आहे। नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस इथे मोठी यात्रा भरली जाते। या मंदिरात जायला पायरी मार्ग आहे। जवळपास 170 पेक्षा जास्त पायऱ्या आहेत आणि मग आपण मुख्य मंदिरात जाऊ शकतो। कमानीवर आकर्षक कोरीव काम केलेले असून उत्तम प्रकारे रंगरंगोटी केल्यामुळे हे मंदिर अधिकच आकर्षक दिसते। कमानीवर जय माता दी लिहिलेले असून दरवर्षी लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात। कमानीतून पुढे आले की आपल्याला सुंदर असे गणेशाचे मंदिर दिसते। या मंदिराच्या बाहेरील बाजूस अष्टविनायकाच्या लहान मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात। तर मंदिराच्या आतमध्ये श्री गणेशाची एक प्राचीन मूर्ती आहे। एका उंच टेकडीवर असलेले पुण्यातील सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य हे एक मंदिर आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ओके, थँक्यू।